everybody. I am Mrs. Jadhav PL from SR Bharati Junior College, Taskov, from Chemistry Department. आपण मागच्या वेळी सॉलिड स्टेट हा टॉपिक कंप्लीट केलेला आहे आणि आज आपण नवीन टॉपिकला सुरुवात करतोय. त्याचं नाव आहे थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्स हा फिजिकल केमिस्ट्रीचा टॉपिक आहे आणि हा थोडासा फास्ट असणारा सब्जेक्ट आहे. हाच टॉपिक तुम्हाला फिजिक्समध्ये पण आहे, पण फिजिक्समध्ये अभ्यास करताना तो वेगळ्या अँगलनी करायचा आहे आणि केमिस्ट्रीमध्ये अभ्यास करताना तोच टॉपिक आहे, पण तो तुम्हाला वेगळ्या अँगलनी स्टडी करायचा आहे. आता हा जो थर्मोडायनामिक्स टॉपिक आहे हा थोडा फास्ट आहे, याला वेटेज पण जास्त आहे, त्याच्यामध्ये न्यूमेरिकल्स पण आहेत. त्यामुळं एक्झामच्या दृष्टीनं हा टॉपिक खूपच महत्त्वाचा असा टॉपिक आहे. यामध्ये अनेक कन्सेप्ट्स आहेत ज्या क्लिअर होणं फार गरजेचं आहे. आता आपल्याला सगळा हा टॉपिक असा सगळ्या टर्म्सच नवीन आहेत. थर्मल हा शब्द जनरली आपल्याला माहित आहे की हा हीट संदर्भात येतो आणि डायनामिक्स म्हणजे मोशनमध्ये. थर्मल म्हणजे हीट हे काय तर एनर्जी आहे. मोशन्स आपल्याला माहिती आहे हालचाल आहे, म्हणजे मोशन्समुळे एनर्जी क्रिएट होते किंवा कुठल्याही ट्रान्सफॉर्मेशन मध्ये फिजिकल किंवा केमिकल चेंजमध्ये जे काही एनर्जी चेंजेस होतात त्याचा अभ्यास करणारी ब्रांच म्हणजे थर्मोडायनामिक्स. Thermodynamics is the branch of chemistry which deals with study of energy changes taking place during physical and chemical transformation. समजलं? आता दुसरा जो पॉइंट आहे की याच्याशी रिलेटेड फॉर एक्झाम्पल सांगते म्हणजे लक्षात येईल की समजा आपण 11वी मध्ये अभ्यासले की मास इज नायदर क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉयड, सो एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अदर फॉर्म. जर आपण एक्झाम्पल घेतलं की ड्राय सेल आहे, तर ह्या ड्राय सेल मध्ये आत काय असतं तर केमिकल्स असतात आणि ह्या केमिकल्स पासून आपल्याला कुठली एनर्जी मिळते तर इलेक्ट्रिकल एनर्जी मिळते. म्हणजे केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन हे इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये केलं जातं. सेकंड एक्झाम्पल आपण घेतलं की समजा गोल्ड प्लेटेड जे ऑर्नामेंट्स मिळतात आपल्याला दागिने हे गोल्ड प्लेटेड असतात. म्हणजे यामध्ये आतला जो मेटल आहे हा लेस प्रेसियस असतो, पण याच्यावरती प्रेसियस मेटलचं कोटिंग केलेलं असतं. त्यासाठी जी प्रोसेस आहे ही इलेक्ट्रोप्लेटिंगची प्रोसेस आहे आणि ह्या इलेक्ट्रोप्लेटिंग प्रोसेसमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीचा वापर केला जातो आणि केमिकल रिॲक्शन घडवून आणली जाते. म्हणजेच इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू केमिकल एनर्जी. आता आपण घरी गॅस पेटवतो, म्हणजेच इथं आपण जो गॅस बर्न करतो म्हणजे गॅस केमिकल आहे आणि त्याचं कन्व्हर्जन आपल्याला हीट एनर्जी मध्ये मिळतं. म्हणजे इथं वन फॉर्म ऑफ एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू अदर फॉर्म ऑफ एनर्जी. या सगळ्याचा अभ्यास थर्मोडायनामिक्स मध्ये केला जातो. याशिवाय आणखीन एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर डॅम आपण बघतो की डॅम मध्ये जे पाणी आहे जोपर्यंत ही दारं उघडलेली नसतात डॅमची, रिझर्वायर मध्ये पाणी असतं तोपर्यंत स्टॅग्नंट आहे, स्थिर आहे आणि त्याची स्वतःची एक पोटेन्शियल एनर्जी असते त्या पाण्याला. पण जेव्हा हे दरवाजे उघडले जातात तेव्हा ते पाणी रिझर्वायर मधून खाली पडतं, त्यावेळी त्याला मोशन प्राप्त होते आणि ह्या मोशनमुळे मुवमेंटमुळे त्याला पुन्हा कायनेटिक एनर्जी मिळते. म्हणजे इथं पोटेन्शियल एनर्जी होती त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं कायनेटिक एनर्जी मध्ये झालं. सो ऑल दीज आर एक्झाम्पल्स विच एक्सप्लेन्स दॅट थर्मोडायनामिक्स इज branch of chemistry deals with study of energy changes during physical and chemical transformations. So next point is terms related to this thermodynamics. कुठल्या टर्म्स आहेत तर यामध्ये महत्त्वाच्या 3 पॉइंट्स आहेत. एक आहे सिस्टीम, सराउंडिंग अँड युनिव्हर्स. सिस्टीम म्हणजे काय तर आपल्याला जनरली लास्ट पासून जो आपण युनिव्हर्स माहिती आहे, युनिव्हर्स म्हणजे जग. आता ह्या जगामधला कुठल्या इथं जग हा त्याचा जो अर्थ आहे हा थोडासा कमी प्रमाणात घेतलेला आहे की थोडीशी जागा. आता ह्या जागेमध्ये युनिव्हर्स मधला जो पोर्शन आपण थर्मोडायनामिकली स्टडी करतो, म्हणजे ज्या भागावरती आपलं लक्ष केंद्रित आहे फॉर द पर्पज ऑफ थर्मोडायनामिक स्टडी, त्याला म्हटलं जातं सिस्टीम. सिस्टीम हा युनिव्हर्सचा पार्ट आहे विच इज अंडर थर्मोडायनामिक इन्व्हेस्टिगेशन.
system means it is part of universe which is under thermodynamic investigation or thermodynamic consideration or thermodynamic study, that is known as system. Then surrounding. Surrounding means what? The part of universe except system, that is known as a surrounding. And universe is nothing but system plus surrounding. आता एक्झाम्पल सांगते म्हणजे लक्षात येईल की मी आता एक लेक्चर घेते, म्हणजे तुमचं सगळ्यांचं लक्ष कुठे आहे, कॉन्सन्ट्रेट आहे तर माझ्या शिकवण्याकडे आहे, म्हणजेच मी काय झाली, सिस्टीम झाली. आता तुम्ही सगळेजण इथं कॉन्सन्ट्रेट करताय टीचिंगसाठी, म्हणून सिस्टीम आहे. माझ्या भोवताली असणारं मग फळा असेल, खडू असेल, टेबल असेल, तर हे जे सगळं आहे हे सराउंडिंग आहे. आणि सिस्टीम आणि सराउंडिंग मिळून जे तयार झालं त्याला काय म्हटलं जातं, युनिवर्स म्हटलं जातं. आता सिस्टीम आणि सराउंडिंग यामध्ये सिस्टीम जी आहे ही सराउंडिंग शिवाय अपूर्ण आहे, इट इज इनकम्प्लीट. दॅट मीन्स सिस्टीम इज अनडिफाईन्ड इन अब्सेन्स ऑफ सराउंडिंग. सराउंडिंग असेल तरच सिस्टीमला अर्थ आहे, तरच सिस्टीमचा मिनिंग आपल्याला कळू शकतं. सिस्टीम आणि सराउंडिंग यामध्ये एक बाउंड्री असते. ही बाउंड्री कधी रिअल असते तर कधी इमॅजिनरी असते, किंवा ही बाउंड्री जी आहे ही कधी रिजिड असते तर कधी इलास्टिक असते. कधी कधी ही बाउंड्री ही कंडक्टिंग असते, डायथर्मिक असते, तर कधी कधी ही नॉन कंडक्टिंग म्हणजेच ॲडियाबॅटिक असते. आणि त्यावरून सिस्टीमचे अनेक प्रकार आहेत. आता समजा मी तर सांगितलं की मी एक सिस्टीम आहे आणि बाकीचा जे परिसर आहे हा सराउंडिंग आहे, तर माझ्यामध्ये आणि ह्या सराउंडिंग मध्ये काय वॉल आहे का, सेपरेशन आहे का, नाही. म्हणजेच इथं जी बाउंड्री आहे ही कशी आहे, इमॅजिनरी आहे. पण समजा मी चेअर मध्ये बसले असेल तर चेअरच्या ज्या बाजू आहेत ही काय झाली, बाउंड्री झाली, आणि ही रिजिड बाउंड्री आहे, रिअल बाउंड्री आहे. तसं समजा एखादा आपण बीकर घेतला आणि त्यामध्ये एखादी केमिकल रिॲक्शन घडवून आणली, तर ती बीकर जो आहे हा काय आहे तर कंडक्टिंग आहे, त्याच्यामधून उष्णता बाहेर जाऊ शकते. त्यामुळे बीकर ही झाली कंडक्टिंग बाउंड्री. आणि तेच मी एखाद्या इन्सुलेटेड मटेरियल मध्ये समजा केमिकल रिॲक्शन घडवून आणली तर तिथून हीट ट्रान्सफर होणार नाही, म्हणजे ही बाउंड्री कशी आहे तर नॉन कंडक्टिंग म्हणजे ॲडियाबॅटिक आहे. आता ह्या झाल्या टर्म्स, सिस्टीम, सराउंडिंग अँड युनिवर्स. नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे, हा आहे टाइप्स ऑफ द सिस्टीम. सिस्टीम जे आहे त्याच्या 3 टाइप्स आहेत. फर्स्ट टाइप आहे ओपन सिस्टीम, second is closed system, and third is isolated system. आता याच्या नावातच आहे ओपन आहे. ओपन म्हणजे उघडी आहे. याचाच अर्थ काय तर समजा हा कप आहे आणि आता हा कप आहे आणि यामध्ये आपण चहा ठेवलेला आहे, हॉट टी आहे. तर हा जो कप आहे त्याच्यामध्ये हॉट टी आहे, ही कसली सिस्टीम आहे, ओपन सिस्टीम आहे. कारण याच्यामध्ये हा जो कप आहे याच्यावर चहामधून काय होतात, पेपर्स सराउंडिंग मध्ये जातात. कप ही सिस्टीम आहे आणि बाकीचा बाहेरचा जो भाग आहे हा काय आहे तर सराउंडिंग आहे, आणि टोटल सगळं मिळून युनिवर्स आहे. तर ह्या कपामध्ये जो चहा आहे या चहाला काय येतील तर याच्या ज्या पेपर्स आहेत त्या हवेमध्ये निघून जात आहेत, आणि याची जी उष्णता आहे ही उष्णता सुद्धा कपामधून बाहेर होते आणि हळूहळू काय होणार आहे तर हा चहा गार होणार आहे. म्हणजे ही जी सिस्टीम आहे यामध्ये काय होत आहे तर एनर्जी ॲज वेल ॲज मॅटर एक्सचेंजेस विथ सराउंडिंग. सो सच सिस्टीम इन विच बोथ मॅटर अँड एनर्जी that is exchange with surrounding, that is known as a open system. आता सेकंड जो टाइप आहे यामध्ये मी काय केलं तर याच्यावरती
ही बशी झाकली अशी. इट इज क्लोज्ड विथ सॉसर. आता हे जे याच्यामुळे काय झालं तर ज्या वेपर्स हवेमध्ये जाणार आहेत त्या स्टॉप झाल्या, म्हणजेच मॅटर डज नॉट एक्सचेंजेस विथ सराउंडिंग. पण हा कप काही इन्सुलेटेड नाही, त्यामुळे यातली जी हीट आहे ही हवेमध्ये सराउंडिंग बरोबर एक्सचेंज केली जाणार आहे. आणि त्यामुळं ही जी सिस्टीम आहे त्याला क्लोज्ड सिस्टीम म्हणतात, की ज्यामध्ये नॉट मॅटर बट ओनली एनर्जी एक्सचेंजेस विथ सराउंडिंग. सो सिस्टीम विच एक्सचेंजेस only energy and not the mass with surrounding, that is known as a closed system. Next point is third type is isolated system. Suppose this is thermos flask. So in this thermos flask we add the tea, then its layers are insulated, so it has insulated boundary which is adiabatic, and so that no heat transferred to the surrounding. So in this case no matter as well as energy is transferred to surrounding. Such system is known as a isolated system. So in isolated system neither matter nor energy exchanges with surrounding. So this is known as a isolated system. Example is thermos flask. So any reaction carried out in insulated layers, insulated vessels, then it is known as a isolated system. Any system which is covered with lid, then it is known as a closed system, which exchange both, it exchange only mass and not energy with surrounding. And if it is open, it is not closed with lid, then it exchanges both matter as well as energy with surrounding. Such system is known as a open system. Suppose gas is enclosed in a cylinder and this cylinder is fitted with a piston. This piston is weightless and this layer of the cylinder is insulated. That means here no heat exchange takes place from this layers. As system is closed, here no matter exchanges with surrounding. So such type of system, it is also closed system. It is not isolated because all these three boundaries are insulated, but this fourth boundary is not insulated. But energy does not transfer here. So in this case, this energy is released in the form of work done. That means this piston moves in upward direction. So work is doing by consumption of this energy to move this piston to this position. So in this case not energy but work is released. That means always there is not a release of energy, but sometimes this energy may be released in the form of work. Sometimes it is released in the form of heat. इथं आपण टाइप्स ऑफ सिस्टीम हा पॉइंट कंप्लीट केलेला आहे. पुढचा जो पॉइंट आहे यामध्ये हा आहे स्टेट फंक्शन. स्टेट फंक्शन म्हणजे काय तर स्टेट माहिती आहे आपल्याला. स्टेट म्हणजे इनिशियल स्टेट, फायनल स्टेट, याला आपण स्टेट म्हणतो. फंक्शन्स म्हणजे व्हेरिएबल्स और प्रॉपर्टीज विच कॅन डिफाइन दॅट स्टेट. म्हणजे आता समजा मी इथे उभी आहे तर ही सिस्टीम आहे की ही या ठिकाणी, तर त्यावेळी असणाऱ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत म्हणजे प्रेशर असेल, टेम्परेचर असेल, व्हॉल्यूम असेल किंवा एनर्जी असेल, तर ह्या सगळ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्यांना म्हटलं जातं स्टेट फंक्शन. सो स्टेट फंक्शन मीन्स these are the properties or variables which defines the state of system that are known as a state functions. Suppose gas is present. We take here gas at pressure 1 bar, that is P1. Then its volume is about 1 dm cube and temperature at that time is 300 K. So this set P1, P1, T1
These are the properties of initial state. This is state first. Initial state. Suppose there is change in the pressure from 1 bar to 1 bar to 2 bar. Then this new pressure is P2. If the volume changes from 1 dm cube to 0.5 dm cube, then this new volume is P2 and temperature is, suppose it is same, 300 K. That is P1. So we get here new set of the variables. So here state function means these are the properties which depends on the state of system, but it does not depends on the path followed. That means these properties depends on initial state, this property depends on final state, but these are not depend on how this initial state is converted into final state. That means those properties which depends on state of system but does not depends on the path followed, that is known as a state function. Example of state functions are pressure, volume, temperature, number of moles, all the forms of energy, that means enthalpy, internal energy, then entropy, Gibbs free energy. So all these are state functions that depends on the state of system. Some functions, some properties which do not depends on the state, that depends on the path followed, that are known as a path functions. Path functions depends on the path followed by system while converting initial state to final state. आता या path function मध्ये कोण येतं तर work and heat. These are path functions that depends on, their values depends on the path followed by system. आता आपल्याला प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या आपण स्टेटच्या प्रॉपर्टीज बघितल्या, स्टेट फंक्शन्स म्हणजे स्टेट व्हेरिएबल्स किंवा प्रॉपर्टीज. तर ह्या सिस्टीमच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत याचं क्लासिफिकेशन दोन मेन क्लासमध्ये केलं जातं. त्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्यामध्ये फर्स्ट आहे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. And second is intensive properties. First part is extensive property. Those property which depends on amount of matter present in system, that are known as a extensive property. ज्या प्रॉपर्टी अमाउंट वर अवलंबून आहे त्यांना काय म्हणतो आपण एक्सटेन्सिव्ह. म्हणजे कोणती प्रॉपर्टी असेल तर समजा मास आहे, that depends on amount of substance, किंवा व्हॉल्यूम असेल किंवा नंबर ऑफ मोल्स असतील, हीट कॅपॅसिटी असेल, all the form of energies like internal energy, enthalpy, then Gibbs free energy, entropy. So all these are extensive property. म्हणजे ज्या प्रॉपर्टीज अमाउंट ऑफ सबस्टन्स वरती अवलंबून आहेत किंवा व्हॉल्यूम ऑफ द सिस्टीम, व्हॉल्यूम ऑफ द मॅटर वरती अवलंबून आहे, व्हॉल्यूम ऑफ द सॅम्पल वर अवलंबून आहे, त्यांना काय म्हटलं जातं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. सो प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन सिस्टीम, that are known as a extensive property. Example है mass, volume, number of moles, heat capacity, etc. And all the form of energies like internal energy, enthalpy, Gibbs free energy, entropy, etc.
सेकंड टाईप जो आहे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता हे दोन्ही लक्षात ठेवत असताना इंटेन्सिव्ह लक्षात ठेवायचं की इंटेन्सिव्ह आर इंडिपेंडंट. These are independent on amount of substance. So those properties which are independent on amount of the matter present in system that are known as a intensive properties. in लक्षात ठेवायचं. इंटेन्सिव्ह हा इंडिपेंडंट असतात, तसं एक्सटेन्सिव्ह काय असतील, डिपेंडंट असतील. फॉर एक्झाम्पल, समजा मी घेतलं पाणी असेल तर 10 ml पाणी घेतलं तरी त्याचं असणारं टेम्परेचर आणि 100 ml पाणी घेतलं त्याचं टेम्परेचर काय असेल, समान असेल. एकाच बकेटमधून आपण घेतलं. किंवा पाण्याची डेन्सिटी आहे, ही पाण्याची डेन्सिटी आपल्याला माहित आहे की 1 लिटर पाणी असलं तरी तेवढीच असेल आणि 1 बॅरलवर पाणी असलं तरी सुद्धा पाण्याची डेन्सिटी ही तेवढीच असणार आहे, बदलणार नाही. किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण म्हटलं की काचेचा असतो. आपण असं म्हणत नाही की एवढ्या काचेच्या तुकड्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एवढा आहे आणि एवढ्या मोठ्या विंडोच्या काचचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगळा आहे. तर हा समान येतो. म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल किंवा डेन्सिटी असेल. सो एक्झाम्पल्स ऑफ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आर डेन्सिटी, टेम्परेचर, melting point, boiling point, pH, then all molar energies, then concentrations. These are intensive property. Also specific gravity, then viscosity. These are also intensive properties. जे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज मध्ये ज्या स्पेसिफिक प्रॉपर्टीज आहेत त्यामध्ये डेन्सिटी असेल, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असेल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल, विस्कॉसिटी असेल, स्पेसिफिक हीट कपॅसिटी असेल, त्यानंतर टेम्परेचर, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, पीएच किंवा मोलर एनर्जीज. मोलर एनर्जीज म्हणजे काय, तर मोलर इंटरनल एनर्जी किंवा मोलर एन्थाल्पी किंवा मोलर एन्ट्रॉपी, ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या इंडिपेंडंट ऑन द मॅटर असतात, अमाऊंट ऑफ मॅटर असतात. त्यामुळे त्यांना आपण इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणतो. त्याशिवाय कॉन्सन्ट्रेशनच्या ज्या टर्म्स आहेत सगळ्या, म्हणजे मोलॅरिटी असेल किंवा नॉर्मॅलिटी. म्हणजे समजा मी म्हटलं की 1 मोलर सोल्युशन आहे, तर 1 मोलर सोल्युशन जे आहे हे एक मोठ्या बॉटलमध्ये असलं तरी त्याची मोलॅरिटी तेवढीच असते आणि त्यातले मी अर्धा 1 ml टेस्ट ट्यूब मध्ये काढून घेतलं तर त्याची सुद्धा मोलॅरिटी ही 1 मोलच असते. म्हणजेच ही जी मोलॅरिटी आहे ही त्याच्या अमाऊंटवर अवलंबून नाही आणि त्यामुळं मोलर कॉन्सन्ट्रेशन असेल, नॉर्मल असेल किंवा ग्रॅम्स पर लिटर असेल तर किंवा मोल फ्रॅक्शन असेल, तर ज्या ज्या टर्म्स आपण कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करण्यासाठी वापरतो ह्या सगळ्या काय असतात, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज असतात. आणखीन एक महत्वाचा भाग आहे की 2 प्रॉपर्टी, समजा तुम्हाला विचारलं असेल की विच ऑफ द फॉलोइंग इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, तर त्यासाठी ह्या नॉर्मल आहेतच, पण याशिवाय काही प्रॉपर्टीज आपल्याला माहीत नसणाऱ्या समजा विचारल्या असतील तर त्यामध्ये त्याचा फॉर्म्युला घ्यायचा आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये 2 एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी असतील तर त्याचा रेशो हा काय असतो, नेहमी इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असतो. म्हणजेच रेशो ऑफ 2 एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, हे आपण नेहमी लक्षात ठेवायचं. तर इथं आपण प्रॉपर्टीज बघितल्या, एक्सटेन्सिव्ह अँड intensive property. Extensive depends on amount of matter. Intensive are independent on amount of matter. Next point is thermodynamic equilibrium. Thermodynamic equilibrium. आता आपण मगाशी बघितलं की स्टेट फंक्शन्स बघितले. स्टेट फंक्शन्स म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ द सिस्टम ॲट वन स्टेट or which defines the state. When this state function does not changes with time, then it is said that that system is in thermodynamic equilibrium.
म्हणजे समजा आपण मग असे बघितलं की इनिशियल स्टेट आहे आणि त्यावेळी प्रेशर P1 आहे, व्हॉल्यूम V1 आहे आणि टेम्परेचर T1 आहे. इथं आपण हा गॅस घेतला सिलेंडरमध्ये, त्याच्यावरती हा पिस्टन ठेवला, याचा असणारं प्रेशर P1 आहे, व्हॉल्यूम V1 आहे आणि त्यावेळी असणारं टेम्परेचर T आहे. आता जोपर्यंत हा पिस्टन या जागी स्थिर आहे तोपर्यंत ह्याची स्टेट कुठली असेल? इनिशियल स्टेट असेल. आता ह्या इनिशियल स्टेटला प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर याच्या व्हॅल्यू कशा आहेत? फिक्स आहे. दॅट डज नॉट चेंजेस विथ टाइम. सो इट इज सेड दॅट ॲट दिस स्टेट सिस्टम इज इन थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. द व्हॅल्यूज ऑफ दिस स्टेट फंक्शन डज नॉट चेंजेस विथ टाइम. पण समजा आपण हळूहळू हा पिस्टन वरती मूव्ह केला तेव्हा जेव्हा ह्या पिस्टनची मोशन होते, मोशन ऑफ पिस्टन, आता हे पिस्टन आपण हळूहळू वरती सरकवला तर काय होणार आहे? त्याचा प्रेशर चेंज होणार आहे, प्रेशर कमी होईल, व्हॉल्यूम इन्क्रीज होईल, याचा हळूहळू व्हॉल्यूम बदलणार आहे आणि त्यामुळे इथं हा जो व्हेरिएबल आहे प्रेशर अँड व्हॉल्यूम हा काय होतोय? बदलत जातोय. जे मोशन जेव्हा पिस्टनचे होत असते तेव्हा हे जे स्टेट फंक्शन, ह्या ज्या फंक्शन्स आहेत, प्रॉपर्टीज आहेत, प्रेशर, व्हॉल्यूम, दॅट चेंजेस. सो स्टेट व्हेरिएबल चेंजेस. आता त्यावेळी सिस्टीम काय असणार नाही? इट इज नॉट इन थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. कारण काय? तर ह्या व्हॅल्यू चेंज होत आहेत विथ टाइम. पण त्यानंतर आपण काय केलं की एका ठराविक व्हॉल्यूमला आल्यानंतर ही मुवमेंट स्टॉप केली आणि आपल्याला सेकंड स्टेप मिळाली. आता ह्या सेकंड स्टेप मध्ये हा जो पिस्टन आहे हा इथं आला, वरती आला, तर त्यावेळी असणारं प्रेशर डिक्रीज झालेलं आहे, P2 असेल, व्हॉल्यूम V2 असेल, टेम्परेचर सेम आहे समजा. तर इथं ही सेकंड स्टेट मिळाली. आता ह्या स्टेटला आपण पिस्टनची मुवमेंट थांबवलेली आहे, त्यामुळे प्रेशर, व्हॉल्यूम पुन्हा बदलणार आहे का? नाही. आणि त्यामुळे इथं ही जी सेकंड स्टेट आहे इट इज ऑल्सो इन थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. म्हणजे कुठलीही स्टेट ही थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम मध्ये कधी असते? जर त्याच्या स्टेट व्हेरिएबल्स आहेत दॅट डज नॉट चेंजेस विथ टाइम, देन इट इज कॉल्ड एज अ thermodynamic equilibrium.